कट्यार काळजात घुसली या सिनेमानंतर अभिनेता दिग्दर्शक सुबोध भावे रसिक प्रेक्षकांसाठी नववर्षात संगीत मानापमान हा भव्य दिव्य सांगतिक सिनेमा घेऊन येतोय। 18 लोकप्रिय गायक, 14 गाणी, शंकर एहसान लॉय यांच्या संगीताने नटलेला संगीत मानापमान हा सिनेमा 10 जानेवारीला प्रदर्शित होतोय। प्रसिद्ध नाटक मानापमान या नाटकावर प्रेरित या सिनेमात अभिनेता सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत। मराठीमध्ये मला असं वाटलं की मानापांच्या निमित्ताने आपण एक परिकथा उत्तम पद्धतीने मांडू शकतो। त्याच्यात अर्थात गाणी इतकी कमालीची गाणी आहेत मानापांमध्ये, तर मग त्यातली काही गाणी, नवीन काही गाणी ज्या प्रकारे कट्यारमध्ये आम्ही केलं होता प्रयोग, असं काहीतरी करू शकतो। आणि 2019 साली आम्ही प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली। आज 2024 डिसेंबर, 5 वर्ष लागली मला इथपर्यंत पोहोचायला। भामिनी मला असं वाटतं हे पात्रच असं आहे की जे खरंच खऱ्या अर्थाने सौंदर्यवती तर ती होतीच, पण ती प्रचंड बुद्धिमान होती। आणि सिनेमा पाहिल्यावर अर्थातच आपल्याला कळेल की तिच्या पात्रातल्या छटा काय आहेत आणि का तिला बुद्धिमान असं म्हटलंय। पण मला खऱ्या आयुष्यात सुद्धा असं कायम वाटतं की आपल्याला जे दिसतं त्याच्या पलीकडचं जर आपल्याला बघता आलं तर खरी गंमत आहे। आणि जेव्हा सुबोध भावे असा निर्णय घेतात की माझं इंट्रोडक्शन करताना त्यांनी हे सांगावं, मला अर्थातच खूप छान वाटलं।